नमस्कार, स्वागत आहे चॅनलवरती। संध्याकाळची वेळ झालेली आहे, तर आजचा जो व्हिडिओ होणार आहे, जे पुढे आपला गोट फार्म झालेला होता ना, तर त्याचं इथे कोब्याचं काम झालं आहे। डबल कोब्याचं काम इथे कसं केलेलं आहे, तर ती गाय मागच्या आठवड्यामध्ये जे गायांचा व्हिडिओ टाकला होता, तर ही याच्यामध्ये जी नवीन गाय होती, तर ती इथे आमच्या तिथे कामाला जे भाऊ येतात, तर त्यांनी इथे गायीची आहे तिचं इथे दूध काढलेलं आहे। यांना यायला उशीर झाल्यानंतर हे भाऊच इथे गायीचं जे आहे ते काम करतात, कायम करत नाही आहे, जेव्हा येतील तेव्हा ते असं करत असतात। आता त्याच्यानंतर तर आम्ही घरीच सगळं करतो। आम्ही मशीन पण घेतलेलं आहे गायांचं। तर ही नवीन गाय आहे, तर बघा तिला खूप छान सजवलेलं असतं। जेव्हा ती आपल्या घरी येते तर खूप सजवून मस्त अशी नटून थटून जे आहे तर ते आपल्या घरी ही गाय पाठवतात आणि अशा पद्धतीने हिला बहाला घातलेलं आहे आणि मग हिचं दूध काढलेलं आहे। तर सुंदर अशी ही गाय, आता अंधार आहे कारण 7 ते 8 वाजलेले आहे तेव्हाचा हा व्हिडिओ आहे आणि सुंदर अशी ही गाय आहे दिसायला। तर आपण या पूर्ण गाय एक दिवस व्हिडिओमध्ये नक्की बघणार आहोत की कोणत्या कोणत्या गाया आहेत आणि या इथे आम्ही कुठे कुठे बांधलेल्या आहेत आणि कोणत्या कोणत्या गायीची काय काय किंमत आहे हे पण आपण इथे व्हिडिओमध्ये नंतर बघणार आहोत। आता जसे जसे आपले व्हिडिओ, आता मुलांची पण शाळा चालू झाली आहे त्यामुळे मला पण वेळ मिळतो, तर त्यानुसार मी ते व्हिडिओ पण टाकत जाणार आहे। तर आता ही जी गाय आहे ना, तर ही जर अशी मला बघताक्षणी डेंजर वाटली होती, पण नंतर जेव्हा आपण रोज रोज जातो तेव्हा सवय होते। पण मुलांना मी सांगितलेलं आहे की त्या गायीपासून जरा लांब राहत जा। तर मुलांना सांगावं पण लागतं की गायांच्या खूप जवळ उभं नका राहत जाऊ, कारण गाया ज्या आहे ना तर मारू पण शकतात आणि यातली एक गाय जी आहे शिंगांची आहे, त्यामुळे मला जास्त भीती वाटते। तर आता यांचं चालू आहे गप्पा की गाईचं कसं कसं हे करायचं आहे, कारण त्यांना वाटतं की गाईचं मला काहीच माहीत नाही आहे। ते मला असं सांगतात की जसं की कधी मी गाईचं शेण वगैरे उचललेलंच नाही आहे, कधीच काही केलेलं नाही आहे, अशा पद्धतीने ते मला सांगत असतात की डेली असं करायचं तसं करायचं, दूध ह्या टायमिंगला दिलं पाहिजे, इतकं मला सांगत असतात ना जसं की मला खरंच काही माहिती नाही। पण मी गायांचं खूप लहानपणापासून जे आहे ना तर हा बिझनेस आहे गायांचा बघितलेला आहे आणि खरं तर मला खूप हसायला येतं या गोष्टीचं की समोरचे मला असे सांगत राहतात की घास असा कापायचा, असं तसं करायचं, तसं हे सगळं मी केलेलं आहे, तरी पण मला हे सारखं सांगत असतात। तर बघा तिकडे ती व्हाईट कलरची छोटी कालवड आहे, ती आता खूप मोठी झालेली आहे, तर तिचं नाव बहुतेक यांनी माही ठेवलेलं आहे काहीतरी। आपण या गाया पण कालवडी सगळ्या बघणार आहोत। मी हे व्हिडिओ मुद्दाम खूप दिवस टाकलेले नव्हते, कारण मला जे आहे ना गायांचे व्हिडिओ लगेच टाकायचे नव्हते, कारण गायांचं खरं तर काय आहे ना, गायांमध्ये खूप कष्ट आहेत, हे खरं आहे। आपल्याला सगळं जे आहे गायांचं याच्यामध्ये खूप मेहनत करावी लागते गायांच्या याच्यामध्ये। तर इथे माझी मका आहे, जिकडे ही बॅग दिसते तिथे। तर चला दुसरा व्हिडिओ इथे मी घेऊन आलेला आहे, म्हणजे कोबा कसा केलेला आहे। तर गाया ज्या आणल्या आहेत ना, त्याच्यानंतर गाय आणल्यानंतर आम्ही ते कोब्याचं काम चालू केलं होतं। तर आर्यन आलेला आहे तिथे शूटिंगला, आर्यनने इथे छान असं शूट केलेलं आहे। हे जो गोट फार्म आहे ना, तर हा गोट फार्मचाच इथे कोबा बनत आहे। खरं तर आमचा गोट फार्मचा प्लॅन होता, तर तो आमचा कॅन्सल का झाला, किंवा आम्ही गोट फार्म करणार आहोत की नाही, तर आम्ही गोट फार्म हा करणारच आहोत, कारण आमचं पहिलं जे होतं ते गोट फार्मचंच होतं। पण सध्या जे आहे ना, तर एक वर्षभर आम्ही जे चालून राहावं म्हणून आम्ही ते गायांचा धंदा निवडलेला आहे, कारण वर्षामध्ये आम्हाला करून बघायचं आहे की गायांमध्ये परवडतं, कसं परवडतं, काय परवडतं, तर त्याच्यानुसारच इथे सगळं जे आहे इन्कम कसा होणार आहे त्याच्यानुसार गायांचा बिझनेस राहणार आहे। इथे कोब्याचं काम चालू आहे आणि अशा पद्धतीने इथे हे जे आमचे रेग्युलरचेच यांच्या गावातले फ्रेंड सर्कल जे होतं लहानपणीचं तेच इथं आलेलं आहे आणि त्यांनी इथे कोबा केलेला आहे। तर हे काय असे प्रोफेशनल कोबा करणारे नाही आहे, पण त्यांनी केलेला आहे कोबा, आणि नेहमी हेच माणसं असतात हे यांच्याकडून कोबा करून घेणार, म्हणजे ही माणसं जे कधी कोबा केलेला नाही त्यांनी पण इथे कोबा केला आणि आमचा हा तिसरा कोबा आहे। तर आम्ही यांच्याकडे आमच्या गावातल्याच माणसांकडनं करून घेतलेला तिसरा कोबा आहे। इथे गव्हाण पण केलेली आहे, तुम्ही बघू शकता, मोठी मोठी गव्हाण आणलेली आहे। तर आम्ही मोठी गव्हाणी सांगितली होती आणि जे रिक्षावाले भाऊ होते तर त्यांनी चुकून दोन्ही गोट फार्म करायचं असं आमचं ठरलेलं होतं, तर दोनही शेळ्यांच्याच इथे गव्हाणी आणून दिल्या। अचानक गव्हाणी घरी आल्यानंतर आमच्या लक्षात आलं की या तर शेळ्यांच्या गव्हाणी आहेत, गायांची गव्हाण तर नाही आहे, आणि आम्ही त्यावेळेस 2 गाया आणून बसलेलो होतो मोठ्या मोठ्या, आम्हाला पाहिजे होते शेळ्यांच्या नाही ते गायांच्या गव्हाणी। इथे हा पाण्याचा ड्रम माझा नेहमी भरलेला असतो आणि इथे आता यांनी काहीतरी बारीक पाणी जे गायांचे घाण असते धुतल्यानंतर जे पाणी होणार आहे ना, तर ते इथे नाली केलेली आहे, तर नालीतून बाहेर जाणार आहे, तर इथे ते काम चालू आहे। तर काम चांगल्या पद्धतीने यांनी केलेलं आहे। गव्हाणी पण यांनी उभ्या इथे ठेवून दिलेल्या आहेत। आता कोबा जो आहे तो सुकल्यानंतरचा व्हिडिओ आहे बघा, अशा पद्धतीने झालेला आहे कोबा।
तर इथे तिकडून 3 आणि इकडून 3 अशा गाया बसतील. पण त्यावेळेस आमचा एवढा मोठा गायांचा प्लॅन नव्हता. माझ्या अंदाजे तरी अगदी 4-5 गायांचा प्लॅन होता. पण यांनी जो प्लॅन आहे तो खूप मोठा केला. पलीकडे तुम्ही बघू शकता बाग काढून पेरूचा इथे घास केलेला आहे. अगदी उन्हाळ्यामध्ये आमचा घास आलेला आहे. त्यावेळेस कडक उन्हाळा होता आणि इथे जो घास उतरलेला आहे ना, तर तो एप्रिलमध्ये उतरलेला आहे. एप्रिल महिन्यामधला व्हिडिओ आहे फ्रेंड. त्यावेळेस मुलांना शाळेत सुट्ट्या होत्या आणि हे जे माणसं आहेत ती आमच्या गावातली आहे. तर त्यांनीच हे कोब्याचं काम चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आणि बघा तुम्ही किती सुंदर गोठा तयार झालेला आहे आणि खूप कमी बजेटमध्ये इथे आम्ही गोठा केलेला आहे. कधी काय होतं की पुढे काही कारणास्तव आम्ही जर गायांचं कॅन्सल केलंच आणि आमचं जर कोंबडी फार्मचं जर म्हटलं की कोंबडी फार्मचं माझं सध्या खूप चांगला बिझनेस चालू आहे. तर गायांचा बिझनेस जो आहे याच्यामध्ये खूप मेहनत घ्यावी लागते आहे. पण गायांचा बिझनेस म्हणजे लॉसमध्ये असं नाही. गायांचं पण चांगलं आहे, पण कंटिन्यू गायांना उभं राहावं लागतं हे मात्र नक्की आहे. आणि आम्हाला प्रॉपर एखादा चांगला एखादा माणूस गडी भेटेपर्यंत आम्ही जो आहे ना तर वाट बघत आहे. गडी पण आम्हाला तिथे प्रॉपर पाहिजे आहे. तर तिकडनं चाललेल्या आहेत ताई आणि साक्षी. तर त्या आलेल्या होत्या जेवायला आणि आता त्यांचं जेवण वगैरे आमचं झालेलं आहे. तर थोडा वेळ त्या झोपल्यानंतर मी इथे शूटिंग करायला आले होते आणि आता त्या उठल्यानंतर त्या चाललेल्या आहेत. तरी माणसं जे आहे तिथे कोबा आहेत फोडून इथे नाली बनवत आहे. तर यांना ही कामं देऊन टाकलेली आहेत. जशी कामं उगते आहेत, कुणी कधी दिवस करा तशा पद्धतीने हे काम चालू आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने यांनी इथं काम केलेलं आहे कोब्याचं. हे कोब्याचं काम तर चांगलंच झालं आहे. आणखीन एक कोबा केला आहे, तो 4था कोबा. तो पण व्हिडिओ काढलेला नाही आहे, पण खूप छान काम झालेलं आहे. पलीकडे जे मोठं ओपन जे गोठ्याचं काम झालेलं आहे आपलं, ते पण एक भारी झालेलं आहे. आता हे जे आहे तर इथे जागा कमी पडायला लागलेली होती. तर जागा कमी पडल्यामुळे आणि गाया जास्त झाल्यामुळे आम्ही पलीकडे ओपन गोठा केलेला आहे. तर तो ह्यावेळेस झालेला म्हणजे एप्रिलमध्ये न होता तो मेमध्ये झालेला होता. तर ओपन गोठ्यामुळे मला बराच वेळ मिळायला लागला, कारण एवढ्या जागेमध्ये ना गायांचं शेण काढायचं म्हटल्यानंतर मी खरं तर खूप जाम झाले होते पण मग मी करायचं ठरवलंच होतं की नाही आता करायचंच आहे आपल्या मुलांसाठी काहीतरी. तर कोंबड्यांबरोबर दिवसभर कोंबड्यांचं नसतंच ना, मग गायांचं काहीतरी चारा वगैरे काढून आणायचं हे काम करायचं जेव्हा मुलं शाळेत जातील तेव्हा, असं म्हणून इथे आम्ही काम केलं होतं गोठ्याचं. गायांचा प्लॅन केला होता. तर गायांपेक्षा आम्ही कालवडीचा पण इथे प्लॅन करणार आहोत. पुढे चढून आम्ही ह्या ज्यांना कालवडी झाल्या आहेत त्याच मोठ्या करणार आहोत आणि त्याच आम्ही घरी ठेवणार आहोत स्वतःच्या. कारण अशा पद्धतीने माझं हे गोठ्याचं काम झालेलं आहे. तर याच्यासाठी ते व्हिडिओ होता. तर चला मी माझा व्हिडिओ इथे संपवते. भेटू आपण पुन्हा नवीन एका व्हिडिओबरोबर लवकरच. तुम्हाला माझा गोठा कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओबरोबर लवकरच. तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय.